कोकण कोस्टल कोकणातील हा समुद्रालगतच्या रस्त्याचा प्रवास काही स्वर्गानुभवापेक्षा कमी नाही। माझ्यासारख्या प्रत्येक निसर्ग भटक्याला सतत करावासा वाटणारा, कधीही न थकवणारा आणि बदलत्या ऋतूप्रमाणे आपलं रूप बदलणारा हा मुंबई ते कोकणाला जोडणारा समुद्री मार्गाचा प्रवास आज मी पुन्हा करतोय। कसंय ना मंडळी, जर तुम्ही पाहिलेली स्वप्न एक एक करून पूर्ण करायची असतील तर त्या स्वप्नांसाठी थोडा तरी वेळ खर्ची करावा लागतो। हे माझ्याने होईल का, हे मी करू शकत नाही, हे मला येतच नाही, हा विचारच सोडून द्यायचा। जर प्रयत्नच केले नाही तर ही स्वप्नांपेक्षा सुंदर अशी भगवंताने बनवलेली सृष्टी आपण या जन्मात पाहूच शकत नाही। आणि हे फक्त मी बोलत नाहीये, तर मी इतरांची स्वप्न पूर्ण करून सिद्ध सुद्धा करून दाखवले। आणि हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आमचा हा मुंबई ते हरिहरेश्वर असा कोकण कोस्टलचा सुंदर असा प्रवास तुम्हाला या व्हिडिओ मार्फत पूर्ण बघायचा आहे। आणि काय हा नजारा बघा ना यार। जर ही तुम्ही राईड मिस केली असाल तर स्क्रीनवर बघण्याशिवाय काहीच उपयोग नाही आहे। कोकण कोस्टल राईड समुद्र दिसल्याशिवाय ती मनात धडकी, ती मनात धाकधूक सुरुवात होणारच नाही। तर काय नजारा, ले 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 ले, काय एक नंबर। ला ला ली ला 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 ली ला ला ला, डांगडांग डाकडांग डांगडांग डाकडांग डांगडांग डाकडांग डांग रंगनांग नांगनांग रंगनांग नांग। मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। काय करतोय? कुठे जायची तयारी चालू आहे? अरे हाय, काय यार तुम्ही मिस आउट केला खरंच। तर बघू शकता आपली सुंदर अशी सबस्क्रायबर राईडची तयारी सुरू आहे। तर मी अनाउन्समेंट केली होती मुंबई ते हरिहरेश्वर अशी कोकण कोस्टल राईड करतोय आणि या राईडला सुंदर असा 22 रायडरचा प्रतिसाद आलेला आहे आणि आजच्या राईडमध्ये आपल्या 22 रायडर्स येणार आहेत। जर ही तुमची राईड मिस आउट झाली असेल तर येणाऱ्या जानेवारी 2026च्या आपण 24, 25, 26 तारखेला मोठी अशी 3 दिवसांची राईड करणार आहोत। आणि ती कुठे, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तर बघू शकता इथे आपल्या सगळ्या ॲसेसरीज आहेत। गोप्रो चार्जला लावला, इथे आपला C30 ब्लूटूथ, आपला 360, त्याच्यानंतर याच्या सगळ्या केसेस, इथे आपला गॉगल, इथे चटरपटर खाऊ, त्याच्यानंतर ह्या सगळ्या बॅग्स, ट्रायपॉड वगैरे। आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला आपण जे चॉकलेट्स बनवले होते दिवाळीला, तर त्यातले काही आहेत, तर हे सुद्धा त्यांना देऊ करूया। आणि ते फायनली बॅगेज वगैरे लगेच झालेलं आहे। आणि दुसरं म्हणजे सकाळी आपला 6-6:30चा मीटअप पॉईंट आहे। तर आता बघू शकता 9:45 झालेत। तर आता फटाफट आपल्याला आवरायचं आहे आणि हे सगळं आवरून झाल्यावर प्रॉपर गिअरिंग सेटअपमध्ये भेटूया। तोपर्यंत काय करायचं आहे, तुम्हाला चॅनल लाईक करायचं, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं, तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि पुढचा व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करायचं आहे आणि मित्रमंडळींपर्यंत पोहोचवायचं आहे, शेअर करायचं आहे। तर चला भेटूया हे सगळं आटपून। म्हणजे आता सकाळचे 4:15 झालेत आणि समोर बऱ्यापैकी सामान लोड केले। आता घरी जाऊया, आंघोळ करूया आणि गेअरअप होऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। 1 hour later. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना। आता सकाळचे 5:15 झालेत आणि आपला 6:30 ते 7च्या मध्ये मीटअप पॉईंट आहे कळंबोलीला। तर आमची फायनली सगळी तयारी झालेली आहे आणि ॲज पर व्लॉगर्स लाईफ हे राहिलं ते राहिलं सगळं आपण घेतलेलं आहे। तर 2 दिवसाचा सुंदर असा आपला प्रवास होणार आहे। तर हा व्हिडिओ नवीन असाल
जर या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या कोस्टल रूटच्या राईडमध्ये नवनवीन आपल्याला राईड एक्सपिरियन्स येणार आहेत. तर चला जाऊया आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला. तर चला आजच्या आपल्या सुंदर अशा प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर सकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आपण प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि गोप्रोचा व्ह्यू कसा आहे नक्की कमेंट करा, तर नंतर प्रॉपर एकदा सेट करेन. तर आजची जर्नी आपली असणार आहे टोटल 200 किलोमीटर घरापासून आणि आपल्या मीटअप पॉईंटपासून 140 ते 150 किलोमीटर. तर आजचा आपला कोकण कोस्टल राईडचा प्रवास आहे. मुंबई ते अलिबाग, त्याच्यानंतर रेवदंडा करत आपण आगरदांडा जेट्टी पकडून दिघीला जाणार आणि दिघीवरून दिवे आगार वगैरे तिथले सुवर्ण गणेश मंदिर आणि तिथला आजूबाजूचा परिसर फिरून आपण हरिहरेश्वरला पोचणार. तर आजचा प्रवास हा टोटल आपला 12 तासांचा असणार आहे. 5:30 वाजता सुरू झालेली ही राईड संध्याकाळी 6:30 किंवा 7 वाजता संपेल. तर एकंदरीत व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला या राईडला यायला जमलं नसेल तर तुम्ही खूप काही मिसआउट केलेलं आहे. कारण 15 ऑगस्ट नंतर ही आपली राईड अरेंज झालेली आहे आणि याच्यानंतर येणाऱ्या काही काळामध्ये असेल तर माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. तिथे मी सगळे अपडेट्स टाकत असतो आणि बरेच असे लांबलांबून रायडर्स येतात आणि सुंदर अशी सबस्क्रायबर फॅमिलीसुद्धा आपली वाढलेली आहे. आणि ही आपली आत्तापर्यंतच्या सबस्क्रायबर राईडपैकी 7वी राईड असेल यूट्यूब जर्नीतली आणि सगळी मस्त अशी यूट्यूब फॅमिली माझी वाढलेली आहे. 150 लोकांचा रायडरचा माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. जर काही कोणाच्या राईड्स असतात तर एकमेकांना कॉन्टॅक्ट करून जरी माझ्या राईड अरेंज नसतील तरी बाकीची मंडळींना असा त्यांचा एकत्र ग्रुप झालेला आहे, एकत्र फॅमिली झालेली आहे की ती मंडळी सुंदर अशा राईड्स करतात. आणि आत्ताच आपल्या एका ग्रुपने टोटल 12 जणांच्या ग्रुपने उज्जैनची राईड कंप्लीट केलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे आपल्यापासून इन्स्पिरेशन घेऊन त्या लोकांनी आता हे एवढं मोठं 1,500 किलोमीटरच्या राईडचं पाऊल उचललं आणि सक्सेसफुली कंप्लीट करून आलेले आहेत. तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. तर चला या राईडमध्ये स्टेटून राहा. आता फटाफट क्लिअर करूया आपला हा 60 किलोमीटरचा रस्ता आणि पहिला मीटअप पॉईंटला पोचूया. आता एका तासाभरात आपल्याला पोचावं लागेल 6:30 पावणे 7 पर्यंत. तर फायनली 1 तास 7-8 मिनटामध्ये आपण पोचलो आहे कळंबोली सर्कल. आणि इथे ना सगळं बॅरिकेड्स लावले आहेत कारण इथे ब्रिजचं काम चालू आहे. त्याच्यामुळे हे जिथे संपतील तिथे आपण थांबायला सांगितलं आहे, जिथे आपली 15 ऑगस्टची राईड सुरुवात झाली होती. तर लेट सी कोण कोण आलं आहे. आपण तर वेळेत आहोत. 6:30 ते 7च्या मध्ये टायमिंग आहे कारण सगळ्यांच्या झोपा पण कंप्लीट झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे 6चा मीटअप पॉईंट नाही ठेवला आहे. आणि उजाडलं आहे पण सुंदर असं सूर्यनारायण दिसतील. अरे बापरे, आपल्यात काय टोळे. गुरखे भाऊ आलेत. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर फायनली आपली डिसेंबरमधली ही सबस्क्रायबर राईड जी आपण कोकण कोस्टल राईड करतो आहे तर त्यासाठी आलेला आपला संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीचा काउंट तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता सकाळी सगळे मस्त राईड करून आलेले आहेत इथपर्यंत. क्या बात आहे, क्या जोश आहे. आणि आता टोटल आपला काउंट आहे 19 बाईक्सचा आणि 3 पिलियन आहेत. टोटल आपण 22 जण आहोत आणि आपण चाललो हरिहरेश्वरला. तर आता आपल्या सगळ्यांचा शॉर्ट इंट्रो करूया. शॉर्ट इंट्रो नंतर थोडीशी रूटबद्दल, त्याच्यानंतर कुठे कुठे थांबायचं त्याबद्दल माहिती देऊ आणि त्यानंतर अजून 3-4 जण यायचे बाकी आहेत. टायमिंगवर तर कोण येत नाही तर राईड कशी सुरुवात होणार. आता 7:30 वाजलेत. आपण 6:30चा टाईम दिला होता तर 2-3 जणांमुळे थोडा उशीर झाला आहे तर वेट करतो आहे. तर तोपर्यंत आपण इंट्रोडक्शन करून घेऊ आपलं.
हाय माझं नाव हितेश आहे. मी घोडबंदर रोड ठाण्यामधून आहे आणि ही नितीन बरोबर दुसरी राईड आहे माझी आणि एक्सपिरियन्सेस भरपूर चांगले आहेत. फर्स्ट राईडचा आणि सेकंड राईडचा पण एक्सपिरियन्स भरपूर चांगला हो. थँक्यू. हाय, मी राज सारंग मानखुर्दवरून आलो आहे. नितीन सरांबरोबर माझी सेकंड राईड आहे आणि खूप मजा येते त्यांच्यासोबत राईड करताना. छान. हाय, वसंत निकम फ्रॉम मालाड आणि नितीन बरोबर ही माझी चौथी राईड आहे आणि खूप आनंद वाटतो आणि खूप मजा येते. आणि जवान झाल्यासारखं नाही अरे ते नंतर येताना आपल्या सगळ्या रायडर ग्रुपमध्ये ना सगळ्यात तरुण रायडर मी प्रत्येक व्लॉगमध्ये जेव्हा जेव्हा हे आलेत ना तेव्हा मी तेच सांगले, कारण वयाच्या 63व्या वर्षी 63 कसं वाटतंय? जवान उलट केलं की 36 वाटतं. त्याच्यानंतर अजून एक सिनियर सिटीजन. लोक यंग रायडर्सना घेऊन जातात, मी अशा लोकांना तरुण बनवून घेऊन जातो. तर अजून एक आपल्याकडे असेच रायडर आहेत. मी निशांत भोकले डोंबिवलीवरून आणि नितीनच्या बरोबर ही चौथी राईड आहे. पण त्यांच्याबरोबर राईड करायला भरपूर मजा येतो आणि वेगवेगळ्या जागा सगळ्या बघायला मिळतात. त्याच्यामुळे ते एक इन्स्पिरेशन आहे, म्हणून आम्ही त्यांच्याशी जोडलेले आहोत. आणि तुमचं एज सांगा. माझा 62. क्या बात आहे. नमस्कार, मी रमेश सुर्वे, मी घाटकोपरून आहे. मी नितीन पास्टेंबरोबरही प्रथमच राईड करत आहे. पण त्यांच्याबरोबर मी त्यांचे काही व्हिडिओ बरेच पाहिलेले आहेत, बरेचसे छान व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर मला पण इच्छा झाली की ह्यांना जॉईन व्हायचं आणि मी त्यांना तसं फॉलो केलं. आज मी त्यांच्याबरोबर चाललेलो आहे. धन्यवाद. दादा तुमचं वय काय? 57. क्या बात आहे. माझं नाव सचिन सूर्यवंशी, मी कुर्ल्यावरून आलेलो आहे आणि नितीनबरोबरची माझी ही दुसरी राईड आहे. ह्या राईडमध्ये आम्ही आता खूप मजा करणार आहोत. हॅलो, माझं नाव सुमित, मी पनवेलमधनं आलो आहे आणि नितीन दादाबरोबर आज एन्जॉय करायला मी तयार आहे. नमस्कार, मी डी शांताराम, मी डोंबिवलीवरून आलो आहे आणि ही माझी तिसरी चौथी ग्रुप राईड असेल आणि सगळ्यांनी आवर्जून या. जय महाराष्ट्र. स्किप. माझं नाव आदित्य गोरके, माझी राईड तिसरी राईड आहे नितीन दादांसोबत. धन्यवाद. माझं नाव राजेश आहे. नितीन बरोबर माझी तिसरी का चौथी सिरियस का बोलताय? नाही तिसरी का चौथी राईड आहे आणि बरं तुझ्याबरोबर यायला बरं वाटतं. सगळे म्हणजे काय असं बोलायचं झालं तर शॉर्टकटमध्ये सगळ्यांशी एक रिलेशन बनून जातं. बरोबर. फॅमिली बनून जाते आणि याच्यामध्ये चांगले मित्र बनतात. हे जोडी एकत्र बोलणार आहे. हे विनायक तर यांचं इंट्रोडक्शन मी सांगतो. आपण सोबत प्रयागराज राईड केली होती आणि रमेश भाऊंसोबत आपण उज्जैन राईड सुद्धा केली होती. तर तेच चेहरे पुन्हा या राईडमध्ये सुद्धा आहेत. आकस्मिक भेट केलेली मैत्री. अल्फा टू डेल्टा. आणि काय अजून नाव काय ठेवलंयस तुम्हाला? जिगर. माझं नाव विनायक शिर्के. लास्ट टाइम मी सोलो करता आपण तिघांची मैत्री झाली होती ना आणि प्रयागराज केला. सोलो करायचं होतं मला, पण हे दोघे भेटले मला आणि महाराष्ट्र घेऊन गेलो ना आम्ही प्रयागराजला. सो त्याच्यानंतर आज हरिहरेश्वर. आणि दुसरं म्हणजे रमेश भाऊ आत्ताच 7 ते 10 दिवसांपूर्वीच लडाख राईड करून आलेले आहेत. तर खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्ही मुंबई टू लडाख आणि लडाख टू मुंबई रिटर्न गेलेला आहे. एकदम डिफिकल्ट टेरेन मध्ये, कारण ज्यावेळेस प्रॉब्लेम चालू होते त्याच टाइमात सर होते लडाख. आता सांगा थोडंसं. नाही, पण लडाख प्रत्येक रायडरने केलं पाहिजे. आणि माझा गेला ब्लॉग जर बघाल, दिल्ली टू मुंबई एकदम ऑसम. त्याच्यामध्ये तर इतके चॅलेंजेस होते ना, खतरनाक. पाऊस आणि सगळं. आणि कंटिन्यू 1500-1600 किलोमीटर नॉनस्टॉप मारतात सर. नॉनस्टॉप. स्पेशालिटी आमची तिघांची. स्कूटर सकट आम्ही स्कूटर 32 तास स्कूटर पण घेऊन गेलेलो आठवते. 32 तास कंटिन्यू. चलो. नमस्कार. मी सागर सने, राहणार डोंबिवली. नितीन बरोबर माझी पहिलीच राईड आहे. माझ्या मित्रांनी त्याच्याबद्दलचे एक्सपिरियन्स शेअर केलेले होते आणि नंतर मी ते यूट्यूबवरती बघितले. आता फर्स्ट टाइम नितीन बरोबर हरिहरेश्वर राईड करतो. बघा एक्सपिरियन्स कसं असेल. थँक्यू. हाय, गुड मॉर्निंग. माझं नाव योगेश, मी कळव्यावरून आलो आहे. नितीनसोबत माझी पहिलीच राईड आहे. बघू, एन्जॉय करू आता. तर 2-2.5 वर्षांपूर्वी आपण जेव्हा या सबस्क्रायबर राईडला सुरुवात केली होती ना, तेव्हा सगळ्यांकडे रायडिंग जॅकेट वगैरे काही नव्हते किंवा सेफ्टी गार्ड्स कमी होते.
लोक माझ्यासोबत ना फक्त असे जॅकेट घालून जुडली होती, परंतु आता 2 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे, प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट करून रायडिंगचं सेफ्टीचं महत्त्व समजून प्रत्येकाकडे आता सेफ्टी रायडिंग जॅकेट्स आहेत. मी तुम्हाला दाखवतो. बघा इथून आपला लाईनअप बघा, सगळे प्रॉपर गिअरिंगमध्ये आलेले आहेत. इथे पण आहे, यांनी पण घातले. तर हाच बदल आहे. म्हणजे हेच आपण बोलू शकतो की आपण काय कमावलं काय गमावलं ना. ही मंडळी कमावली आणि यांच्यासोबत जी आपण राईड करतोय त्याच्यातच खूप मला आनंद आहे. तर आता काहींचा वेट करतोय आणि वेट करून झाल्यावर आपण बाप्पाचं नाव घेऊन राईडला आपल्या सुरुवात करूया. तर मंडळी फायनली आपले सगळे रायडर्स आलेले आहेत आणि इथे आत्ताच आलेले आहेत विशाल कदम भाऊ आणि चिंतामणी घाणेकर विरारवरून ना, नालासोपारा विरारवरून एवढ्या लांब राईड करून इथपर्यंत पोचलेत. तर चला आता आपल्या राईडला सुरुवात करूया. सगळे रायडर्स ऑलमोस्ट आलेले आहेत. एक फक्त पांडुरंग भिंगारदिवे आणि नितीन कांबळे अशी जोडी बाकी आहे, पण त्यांना पुढे पिकअप करूया आपण. तर चला बाप्पाचं नाव घेऊया, नारळ वाढवूया. तर आपले वसंत निकम भाऊ यांना मी सांगतो की आपल्या राईडची सुरुवात नारळ फोडून करावी, वाढवून. पकड फोडताना तर भावा देव महाराजा अशीच आपली राईड सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगली व्यवस्थित होऊ दे. गणपती बाप्पा. तर क्या बात आहे. बघितला का ना आपला लाईनअप. अशा लाईनअपसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या सबस्क्रायबर राईडला यावं लागतं. चला तर निघूया. क्या बात आहे, क्या बात आहे. थोडासा उशीर झाला आहे. 7:15 होत येत आहेत, म्हणजे 8:10 झालेत. सगळ्यांना 6:30 ते 7च्या मधला आपण वेळ दिला होता. ॲक्च्युली कसं असतं ना, एवढ्या सगळ्या रायडर्सना घेऊन चालायचा तो सुद्धा मोठा टास्क आहे आणि जवळचीच माणसं उशिरा आली आहेत आणि आम्ही मागून लेट आलो आहे. आम्ही लांबून लवकर आलो आहे. हे बरोबर आहे वाक्य. जवळची माणसं उशिरा आणि आम्ही लांबचे लवकर आलो आहे. तर काय नाही, बऱ्याच जणांना सवय नसते अशा गोष्टींची. आणि आता गोप्रोचा व्ह्यू आपला कसा आहे नक्की एकदा कमेंट करून सांगा. हा प्रॉपरच झाला आहे. अल्ट्रा व्ह्यू सेट केला आहे मी आणि आता प्रॉपर आपली रुस्तम विजिबल आहे. तर आत्ता आपण रूट घेतो आहे मुंबई गोवा हायवे वडखळ आणि पळसपेला आपला आणखी एक रायडर उभा आहे. तर त्याला घेऊन आपण राईड कंटिन्यू करणार आणि फक्त 2 रायडर मागे राहिलेत. पांडुरंग भिंगारदिवे, त्यांच्यासोबत पिलियन नितीन कांबळे. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी आम्ही 1.25 तास थांबलो. 1.25 तास. मी इतरांना नाही थांबवून ठेवू शकत कारण ते पण त्यांचा वेळ देऊन आलेले आहेत. तर एक 5-10 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास इट्स ओके. सगळेजण थांबले. 2 जणसुद्धा अजून उशिरा आले होते. सो कोई नाही, होतात या गोष्टी. राईड कंटिन्यू करू. तर हे रमेश सुर्वे साहेब आहेत, ते पहिल्यांदा आलेत आपल्याकडे आपल्यासोबत. तर आपल्याला ॲज अ टेल, ॲज अ लीड करून सगळं जायचं आहे. तर पोचलो आहे पळसपे फाट्याला. इथे आपला एक रायडर आहे. दादा तुम्ही ना पुढेच राहा. हां पुढे राहा. मागे राहिलात मग मागेच राहाल तुम्ही. चला पुढे चला. इथेच तू पण पुढेच चल आणि सोबत राहा. तुम्ही सोबत राहा. सोबत जाऊ दे हळूहळू पुढे. आपल्यासोबतची सगळ्यात हायेस्ट CC बाईक आपल्या रमेश भाऊंची 850 ट्रायम्फ 800 सॉरी 800 आहे, 850 नाही. जे 800 CCची गाडी आपल्या 125 CCच्या सोबत आलेली आहे राईडला. म्हणजे आता पहिल्यांदाच नाही, ते तर येतात आपल्यासोबत. पण कसं आहे ना, ते जास्त स्लो नाही चालवू शकत. ते थोडा वेळ थांबतात, नंतर असे सुसाट निघून जातात ना. म्हणजे किलोमीटरचं अंतर पडतं आमच्यामध्ये. सुन. तर आपल्यासोबत आता 650 मिटिओर पण आहे, 390 ॲडव्हेंचर आहे, एक 350 मिटिओर आहे, विस्ट्रॉम आहे 250, त्याच्यानंतर 200 होंडा
ती CB 200 आहे, रॉनिन आहे, पल्सर ही 220 आहे पल्सर. म्हणजे छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स आहेत. आणि स्कूटरमध्ये 3 बर्गमॅन आहेत, एक सुझुकी ॲक्सेस आहे आणि एक आय थिंक 2 ॲक्सेस आहेत की एक ॲक्टिव्ह आहे असं काहीतरी. तर आपला कर्नाळ्याचा अंगठा आलेला आहे इथे. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, ठाकर गडी तेथं कधी नाही गेला, ठाकर गडी तेथं कधी नाही गेला, लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. तर आता आपण अलिबागसाठी राईड घेतोय. हा वडखळ नाका आहे आणि वरून सुद्धा रस्ता जातो डायरेक्ट आपल्या कोकणात गावात. तर आता इथून आपण खालून चाललो आहेत आणि नंतर पुढे बघूया, नाश्ता करायला थांबू. आता कळंबोलीपासून राईड सुरू करून आपल्याला 1 तास झाला आहे, 9:15 झालेत. सो लेट सी. आणि सगळे आपण एकत्र आहोत, प्रॉपर चाललो आहोत. अलिबागमध्ये एंटर करतानाच खूप प्रॉब्लेम येतात. आता रस्त्याची कामं पण सुरू आहेत इकडे आणि खूप धूळ माती भरपूर आणि JSWचा प्रोजेक्ट, त्याच्यामुळे कुठे कुठे प्रदूषणसुद्धा आहे. याच्या आधीसुद्धा आपण बऱ्याचदा एक्सप्लेन केलं आहे. आणि एकदा जसं तुम्ही आतमध्ये एंटर केलं ना, कोणाला तर हे अलिबागमधलं पेट्रोल पंप आहे आणि HPचं आहे. तर इथे प्युअर पेट्रोल भरतं. इथे पेट्रोल भरूया आणि पुढचा प्रवास आता आपल्याला इथून लेफ्ट घेऊन जायचं आहे. अजून 14 किलोमीटर आहे इथून. चौलचं जे मंदिर आहे ते रामेश्वर मंदिर, कारण ते ऑन रूटच आहे, त्यामुळे आपल्याला ते पाहायचं आहे. तर आपल्याला इथे ॲक्टर मिळालेले आहेत. इथे नमस्कार, माझा यूट्यूब चॅनल आहे नितीन पास्टे नावाने. येस. मला कुठलाही रायडर ग्रुप दिसला की मी वेडा होतो, कारण माझी बरीचशी स्वप्न ही लोक पुरी करतात. बरंच राईड करायचं होतं पण काही जमत नव्हतं. पण एवढंच सांगतो की हे जे सगळे जे आहेत माझे ट्रूप्स, सो त्यांच्यामधनं मी माझे स्वप्न पूर्ण करत असतो. कोस्टल राईड करताय ना? अरे जबरदस्त. मी कालच जाऊन आलो. 2 दिवस मी हरिहरेश्वरलाच होतो आणि जबरदस्त आहे. जो कोस्टल रोड आहे ना तो सही आहे, फक्त स्पीड ब्रेकर्स सॉलिड क्रश करतात आपल्याला यार. 100-150 यांची ओळख सांगायला नको आपण, हे कोण? नाही असं काय नाही. मी एक रायडर आहे, बस एवढं सांगतो. ही माझी ओळख आहे. खूप अगोदरपासून राईड करतो. पण तुम्हाला बघितल्यावर यार आय एम रिअली फिलिंग जेलस यार. गुड जबरदस्त वाटतंय. आणि हा सगळा माझा रायडिंग ग्रुप आहे. यार सगळे ट्रूप्स आहेत, मस्तच वाटतं यार. नितीन पास्टे माझी फॅमिली आहे. अरे गुड. नितीन मी सुद्धा तुझ्या ग्रुपचा आहे भावा. गुड यार. कधीतरी मी नक्कीच प्लॅन करेन तुमच्याबरोबर. आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूया. आणि सही यार, कोस्टल रूट जो हा आहे ना हरिहरेश्वरचा, जो जबरदस्त आहे. आणि त्या तिकडे जाताना एक फक्त लक्षात घ्या की थोडी स्क्री आहे, पेबल्स आहेत काय, सो ते फक्त हे करा. गाई म्हशी वगैरे मध्ये येतात ते फक्त हे करा. सो जस्ट लिव्ह टू राईड, राईड टू लिव्ह यार. थँक्स यार. अरे यार सही यार, तुम्ही जगताय यार. आम्ही आपलं 12 तास मी नॉनस्टॉप 1300 किलोमीटर केलेले. अरे यार सही आहे. फोटो घ्या फोटो. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, वय वर्ष 63 वय वर्ष 62. त्याच्यानंतर 54. हां 57. अरे आय एम फीलिंग रिअली व्हेरी जेलस. मला असं वाटतं की परत जाऊ पटकन बरोबर यावं. खूप बरं वाटलं सर. अरे मलाही पण साहेब नेक्स्ट टाइम करायचं आमच्यावर राईड. हे सिरियसली बोलतोय मी खूप सॉरी. आणि आपल्याला हा बाणा जपायचा आहे, त्याच्यासाठी माझे सगळे प्रयत्न. वादच नाही. मराठीचा बाणा आपण तेलुगूमध्ये सुद्धा चांगला रोल. हो ग्रेट यार. आणि बस मला खरंच प्लॅन करूया आपण. तुम्ही सांगा यार. नक्की. मी जरा पुढे 2 दिवस ऐकलं असं. माझं रेकॉर्डिंग आहे म्हणून फक्त माझी जॉब आहे. तर म्हणजे सकाळी 8:15 वाजता आपण कळंबोली फाट्यापासून राईड सुरुवात केली होती आणि आता आम्ही अलिबागला पोहोचलो. अलिबाग म्हणजे एंटर करतोय रेवदंड्याच्या दिशेने. आणि पहिला पॉईंटसुद्धा आपला नाही झाले. तर आपल्याला मध्ये ना हॉटेल सर्च करत असताना इथे सुंदर असे
भगवान म्हणजे जे जय मल्हारमध्ये काम करतात देवदत्त नागे दादाच म्हणू शकतो. तर इतका वेळ ते स्वतःहून बोलत होते ना, तर आमचे सगळे मंडळी एकदम इन्स्पायर झाले आणि आपले सगळे रायडर्स बघून ना ते सुद्धा म्हणजे एकदम भावूक झाले. इतका वेळ आपल्याशी बोलत होते ना. तर पाहू शकता आपली सगळी मंडळी आता इथे नाश्त्याला थांबलेत. सकाळपासून राईड करून करून जरा थकवा आलेला आहे. तर खूप छान वाटलं त्या देवदत्त सरांना भेटून. आणि जे जय मल्हारमध्ये सिरियलमध्ये काम करणारे आपल्याशी इतके व्यवस्थित मनमोकळेपणाने बोलत होते ना, म्हणजे आजचा आपल्या राईडचा दिवस पूर्ण सार्थकी लागला. तर आता फटाफट नाश्ता करूया आणि पुढचे 2-3 पॉईंट आपल्याला फटाफट कवर करायचे आहे. आता आपल्याकडे वेळ थोडासा कमी होत चालला आहे आणि ऊन वाढत चाललं आहे. तर आता नाश्ता करून आता आम्ही पुढची राईड कंटिन्यू करतो आहे. आता 15 किलोमीटरवर आहे चौलचं मंदिर. चलो गाईस. सो मी माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये मॅप लावला आहे. मॅप म्हणजे तसं माहिती आपल्याला. तर आपल्याला इथेच देवदत्त नागेदादा भेटले होते जे जय मल्हारमध्ये आहेत आणि मस्त असा इंटरव्ह्यू सेशनच आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी दिलेला आहे. तर भाग्यवान आहोत आपण. फायनली आता आपण अलिबागच्या आतल्या रस्त्याला पोचलो आणि नारळी पोफळीच्या बागा, काय झाडं, क्या बात आहे. आणि मगाशी आहे ना मंगलाष्टक सुरू होतं, लग्न लागत होतं. आजच्या जेवणाचा बेत झाला असता आपला. तर आता 2 मिनटात पोचतो आपण त्या चौलच्या मंदिराला. देवाचं दर्शन करू आणि फटाफट निघू, कारण 12चं ऊन आता डोक्यावर आलं आहे. तर 3 तासांचा प्रवास आणि 1 तास आपल्या नाश्त्याचा. 4 तासानंतर आपण पोचलो आहे अलिबागमधील चौल येथील हे श्री रामेश्वरम मंदिर. आणि सुंदर असं मंदिर. या मंदिराला माझी तरी 4थ्यांदा-5व्यांदा भेट असेल. तर या राईडमध्ये सुद्धा काही अशी नवीन मंडळी आहेत की ज्यांनी हे पाहिलं नव्हतं, त्यांच्यासाठी आलो आहे. आणि आता दुसरं जे बिर्ला गणेश मंदिर करायचं होतं तर ते बंद झालेलं आहे. त्याचा टायमिंग असतो 11:30-12 नंतर ते बंद होतं. तर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत आगरदांडा जेट्टीला, कारण ऊन इतकं तापवतं आहे ना. आता पाहू शकता सूर्यदेवता भडकलेले आहेत. आणि आता आपण डायरेक्ट जाऊ आगरदांडा. तिथून बोटिंग आहे, 1-1 तास वेट करावं लागेल आपल्याला त्यासाठी. तर वेळेत निघू इथून आणि पुढचा प्रवास करूया. सो लेट्स गो. तर थोडक्यात मी एक ड्रोन शॉट घेतला. आपल्याकडे एकच बॅटरी आहे. गाडीची चावी गेली. कोणाची? कशामध्ये? तर म्हणजे एक छोटासा किस्सा झाला गमतीशीर. आपल्या एक रायडरची चावी आहे ना हेल्मेटमध्ये ठेवलेली आणि शोध पूर्ण हे रामेश्वर मंदिर शोधून झालं. 10-15 मिनटं इथेच गेली. चला चावी मिळालेली आहे. पुन्हा राईडला सुरुवात. या अलिबागच्या रस्त्यावरून फिरताना प्रत्येक वेळेस मला गोव्याच्या आतल्या रस्त्याची आठवण होते. जेव्हा मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना गोव्याला. आणि हे बघा पूर्वीचं बांधकाम संपूर्ण दगडांचं. तर इथेच रेवदंडा किल्ला आहे. आपण कॅम्पिंगसुद्धा केलेली. त्याच्या आधी पण आपण एक्सप्लोअर केलं आहे. म्हणजे अलिबाग आपण 3-4 वेळा एक्सप्लोअर केलेलं आहे. तर आता आपण जो मेन अट्रॅक्शन आहे, जो अलिबाग रेवदंडा कोरलाईला जोडतो तो ब्रिज, त्या ब्रिजवरून आता आपण जातो. तर मस्त असा 360 शॉटचा आनंद घ्या मंडळी. अलिबागची गावं जशी आपण हळूहळू क्रॉस करतो ना, तर सुंदर असा आता रस्ता लागला आहे. मगातपर्यंत आपण जेव्हा त्या अलिबाग सिटीमध्ये होतो ना, म्हणजे गावामध्ये प्रॉपर, तर इतका रस्ता खराब होता ना, बेकार हालत झाली सगळ्यांची. एकाचं तर मडगड थोडंसं हलत होतं, ते पूर्ण बांधायला गेलो तर पूर्ण तुटून हातात आलं ते. असं तो विदाऊट मडगाड पुढचं, आणि त्याची पण होती बर्गमॅन. तर काय नाही,
तर आता खऱ्या आपल्या कोकण कोस्टल राईडला सुरुवात झालेली आहे, पण वर ऊन तापवते आपल्याला. एकदा तरी आयुष्यात ना, एकदा काय प्रत्येक पावसाळ्यात ही कोकण कोस्टल राईड केलीच पाहिजे. टोटल ही कोकण कोस्टल राईड जी अलिबागपासून, म्हणजे असं खरं म्हणायला गेलं तर आपण वसई विरारपासून सुद्धा सुरू करू शकतो, जी महाराष्ट्राची बॉर्डर आहे. कारण पूर्वी हे सगळे कोकणाचेच पट्टे होते, कल्याण वगैरे हे सगळं एकच होतं. नंतर हे कसं हळूहळू पाटपाट डिवायडेशन झालं, त्याच्यानंतर तालुका जिल्हे सगळे वेगवेगळे होत गेले. आता प्रॉपर कोकण म्हणतात तर आता काही जण दापोलीनंतर, काही जण अलिबागपासून सुरुवात करतात, ते अगदी पार गोव्यापर्यंत. तर जसं तुमच्याकडे आठवड्याभराचा वेळ असेल ना, तुम्ही निवांत ही कोकण कोस्टल राईड करा. तर असा हा आजचा कोकण कोस्टल राईडचा प्रवास सुंदर असा होतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साक्षात देव मल्हार भेटले आणि स्वतःहून समोरून हाक मारली आणि जेमतेम अर्ध्या तासाच्या वर मन मोकळेपणाने गप्पा मारत होते आणि इतकं गाईडलाईन्स दिलं ना, फुल पॉझिटिव्हिटी, सगळे भारावून गेले होते. एक नंबर. भले आता आम्हाला उशीर झाला असेल, यावेळेला आम्ही जेट्टी पकडायला हवी होती. आम्ही 1 ते 1.5 तास लेट आहोत, पण त्याची खंत नाही आहे, कारण त्या अर्ध्या तासाच्या सुंदर अशा मीटिंगमुळे. आणि काय हा नजारा बघा ना यार, जर ही तुम्ही राईड मिस केली असाल तर स्क्रीनवर बघण्याशिवाय काहीच उपयोग नाही आहे. सुंदर रस्ता, सुंदर. ते गाणं काय, मन तळ्यात मळ्यात जाईच्या बनात नक्षत्र. बघा, कोकण कोस्टल राईड समुद्र दिसल्याशिवाय ती मनात धडकी, ती मनात धाकधूक सुरुवात होणारच नाही. तर आता पाहू शकता आपल्या उजव्या साईडला आता समुद्राला सुरुवात झालेली आहे. मुरुड वगैरे बीच आता सुरुवात होईल. मंडळी, काय पब्लिक रिॲक्शन भेटते. आता आपण मुरुडमधून चाललो आहे आणि एकदम आतल्या गावाच्या साईडून चाललो आहे. इथे सगळी कोळी बांधवांची घर आहेत आणि एकेकाच्या पब्लिक रिॲक्शन बघा ना, काय भारी भारी आहेत. सगळ्या मावशा बिवशा बघतात आणि एकदम आपलं लाईनअप सरळ आणि मागे सुद्धा 7-8 बाईक, पुढे 8-10 बाईक. क्या बात है. दिस इज माय सबस्क्रायबर फॅमिली लाईनअप. हा 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 हा, काय ताफा दिसतंय. क्या बात है, इसको बोलते ना बच्चे सब्सक्राइबर राइड का धमाका. आणि अफलातून स्पीड ब्रेकर आहेत, अफलातून. तुम्ही कितीही CCची गाडी असेल पळवू नाही शकत 2-2 मिनिटाने स्पीड ब्रेकर. क्या बात, काय नजारा, एक नंबर. आणि हा मुरुडचा किल्ला. आपण आता मुरुडमध्ये आहोत आणि दिस इज कॉल्ड कोकण कोस्टल आणि आम्ही करतोय राईड. तर याचा अर्थ आम्ही करतोय कोकण कोस्टल राईड. क्या बात आहे, एक नंबर. तर इथून बघूया, मस्त असा ड्रोन शॉट घेऊया. आपल्याला तिथून बोटीने प्रवाससुद्धा करायचा आहे. ते दिघी बंदर आहे तिकडे, तसा प्रवास करूया. त्याच्यानंतर तिथे दिवे आगार, पुढे आपल्याला जायचं आहे. आता वेळेत जेट्टी भेटते की नाही तो मोठा प्रश्न आहे. बाकी मंडळी पोचलेत. मी ड्रोन शूट करून पॅकअप बिकअप करण्याच्या नादात लेट झालो आहे.
असतात या सगळ्या व्लॉगर्स लाईव्ह गोष्टी आहेत, त्याच्यामुळे सोलो राईड्स जास्त प्रिफर करतो मी. सो देखते क्या होता है जेटी में. तर 3-4 महिन्यानंतर पुन्हा तो नजारा मी अनुभवतो आहे. तेव्हा पावसाळा होता, आता हिवाळा आहे. क्या बात आहे. तर म्हणजे आम्ही पूर्ण बोटीवर कब्जा केलेला आहे. क्या बात आहे. बघू शकता. तर आता आम्ही आगरदांडा ते दिघी प्रवास करणार आहे आणि बोटीमध्ये कोण नाही, फक्त आपल्या बाईक्स आहेत. बाकी क्या बात आहे. बाईक आणि इथे रमेश भाऊंनी ॲग्रीमेंट केलेलं आहे बोट माझ्या नावावर आता. ये तर आता आपण दिघीला आलो आहे आणि चाललो दिव्यागारला आणि आपण रूट आतमधला घेतो आहे. इथून सार्वे त्याच्यानंतर आदगाव वगैरे करत आपण जाणार. ती बस जशी चढते ना तिथून आपण जाणार आहे. ओ हो काय लाईनअप दिसते. एक नंबर वाटते. म्हणजे आपला लाईनअप बघ, आपल्या सबस्क्रायबर मंडळींचा लाईनअप. मंडळी जेवढे नजारे बघतोय ना, क्या बात आहे. आणि आता सूर्यास्त होणार आहे आणि गरमी कमी झाल्या, आता गारवा हळूहळू वाढेल. आणि एक एक असे आपले रायडर्सचे नजारे दिसत आहेत ना चालवताना, जे आपण लडाखला जाताना ते ड्रोन शॉटमध्ये कसे येतात, तसा आपला संपूर्ण लाईनअप दिसतो आहे. एक नंबर. म्हणजे या जगात काहीच अशक्य नाहीत. प्रयत्न केलेत तर सगळं काही शक्य आहे. आणि अशा माणसांची साथ तुमच्यासोबत असेल तर तुम्ही यशाचं शिखर हळूहळू नक्कीच गाठू शकता. तर धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. तर तुम्ही एका विश्वासाने आपल्यासोबत इतक्या लांब आलात. क्या बात आहे. आणि तुमच्या फॅमिलीचे सुद्धा, की माझ्या विश्वासावर तुम्हा सगळ्यांना पाठवलेलं आहे. तर आपण सेफलीच करतो. काय नजारा. ले 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 काय एक नंबर. ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला ला. क्या डांगडांग डाकणांग डांगडांग डाकणांग डांगडांग डाकणांग डांगणं रंगणांग नांगणांग रंगणांग नांगणांग रंगणांग रंगणांग रंगणांग. काय दिसतोय. सॅडलिंग करायला मजा आली जराशी. यो हू. आपण का ऑफरोडमध्ये सॅडलिंग नाही करू शकत, त्या प्लेन रस्त्यावरच करू शकतो. आदगाव आहे आदगाव. आणि हा आदगावचा समुद्रकिनारा बीच. आणि मागे होता तो सार्वेचा होता, हा आदगाव आहे. इतकं सुंदर दिसतंय ना आजूबाजूने, आणि सगळी कोळी बांधवांची घरं. क्या बात. आदगावातून करतोय राम. काय दरवाजा खोलला की समुद्र. क्या बात आहे. नजारेच नजारे. पण तितकं रिस्कीसुद्धा असतं त्यांना. असं लहान मुलांना गाड्या बघून कौतुक वाटतं. म्हणजे आपल्याला कसं वाटायचं, बाबा एवढी मोठी. जसं आता मला 850 BMW, 1250 BMW, 1300.
बघून असं ते वाटतं ना जिवारीत, तसं त्या मुलांना वाटतं आपल्या या सगळ्या गाड्या बघून. आज प्रत्येक जण सकाळपासून तहानभूक विसरून फक्त सुरक्षित आणि कायम आठवणीत राहील अशा कोकण कोस्टल राईडचा मनसोक्त आनंद घेतो. आणि प्रत्येकाचं हे थकलेलं शरीर समोरचं दृश्य पाहून मानसिक समाधानाचा मस्त असा श्वास घेऊ लागला. ओहो, काय किती मस्त सूर्यास्त होतोय आणि सुंदर असा आपण ड्रोन शॉट घेतला. आणि या नाव बघा ना, एकदम पाण्यामध्ये कशा संत गतीने उभ्या आहेत. आणि इथे सगळी आपली रायडर्सनी अशा मस्त लाईनअपमध्ये बाईक ठेवल्यात. एक नंबर एक नंबर. आणि आता रमेश भाऊ थोडासा ड्रोन उडवणार आहेत, तोपर्यंत आम्ही पुढचा प्रवास करतो. कारण काळोखाच्या आत आपल्याला आता सुवर्ण गणेश मंदिरकडे प्रस्थान करायचं आहे. एक 15 किलोमीटरवर आहे. पण हा नजारा डोळ्यासमोरून आहे ना, असं घालवतच नाही. ती मुलं किती मस्त मासे पकडतात, मच्छी. क्या बात. मासे मासे तिकडे जाळं विणतायत. हेच खरं कोकणातलं सुख आहे या किनारपट्टी लगतचं. रिक्स तर आहे, पण त्यामागचा हा जो संघर्ष आहे ना, तो दिसतोय बघा. आणि या संघर्षाची सुरुवात, वाटचाल ही लहानपणापासून अशा रीतीने होते. कारण कोण शिकून नाहीत लहानपणी. जसं आता आपण गाड्या चालवतोय, लॉंग राईड करतोय, हळूहळू शिकतच पुढे जाणार आहे आपण. त्यानंतर ह्या वयात जाणार तेव्हा आपल्याला वेगळे एक्सपिरियन्सेस समजणार, ऐकायला भेटणार. असं आहे. चला. मंडळी, एक तुम्हाला मंदिर दाखवतो. ते मंदिर आहे ना, दगडाच्या मध्ये आहे. ह्याचा व्हिडिओ भेटला तर मी नक्की तुम्हाला दाखवतो. सुंदर असं आहे आणि बऱ्याच लोकांनी एक्सप्लोर नाही केलेलं आहे. हे दिसतं पण कोण येत नाही बघायला वगैरे. सुंदर. आपलं कोकण इतकं सुंदर आहे ना, जबरदस्त. तर म्हणजे सकाळी 5 वाजता घर सोडलं होतं. आता 5:30 वाजलेत, म्हणजे 5 वाजलेत. आपण सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागार इथे येऊन पोचलो आहे. आणि समोर पाहू शकता सुंदर असं मंदिर आहे. आणि आपले सगळे रायडर्स फुल अजून तरी जोशमध्ये आहेत. अजून नाईट राईड करायची आहे. तर चला जाऊया, बाप्पाचं दर्शन करूया. तर म्हणजे आता आम्ही आलोत ना, कोकण कोस्टल राईड तर मस्त होते आणि भूक लागलेली. कारण दुपारचं जेवण आमचं मिसआउट झालं. इतकं ऊन होतं ना, जेवायची इच्छा नाही झाली. कारण सकाळी मिसळपाव जबरदस्त सगळ्यांनी दाबला होता. तर आता आम्ही आलो दिव्या आगारमध्ये सुवर्ण गणेश मंदिर पाहिलं. आणि आता जायचं आपल्याला रूप नारायण मंदिर पाहण्यासाठी. तर त्याच्या आधी थोडीशी भूक लागली, तर इथे आलो हर्षल खानावळ असं दादांचं सुंदर असं हॉटेल आहे. आणि इथे इन्स्टंट आम्ही वडापाव सांगितले, 30-35 वडापाव. तर दादाने सुंदर असे बनवले. कुठे गेले? धन्यवाद. आणि काकी, तुमच्या हाताला चव खूप छान आहे. हां. आणि चहासुद्धा अगदी सुंदर होता. म्हणजे कमी वेळेमध्ये फटाफट आपल्याला सगळं बनवून दिलं. आणि यांच्या इथे ना एक मॅप पण लावला आहे. जर तुम्ही इथे आलात तर दिव्या आगारमधील जवळपास जी स्थळं आहेत तीसुद्धा इथे लावलेली आहेत. आणि सुंदर असं प्रशस्त हॉटेल आहे. तर चला, खाऊन छान वाटलं, पोट भरलं आहे. आता पुढचा प्रवास करूया.
आणि अजून आपल्याला 34 किलोमीटर जायला आणि 1 तास लागेल. तर चला फायनली निघालो आहे दिवे आगारवरून. आता आपली नाईट राईड होणार आहे. 7 वाजलेत. 1 तास पोचायला लागणार, म्हणजे 8 सव्वा 8 वाजेपर्यंत आपण पोचू आपल्या डेस्टिनेशनला. हा लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट. आपला प्रवास सुखाचा हो, पण रस्ते असे असतील तर कसा हो. तरी पण हो, गणपती बाप्पाची कृपा आहे आपल्यावर. मंडळी, जो दिवे आगारपासून पुढे रस्ता जो जातो ना, जो श्रीवर्धन साईडला, किंवा हा रस्ता म्हसळ्याला सुद्धा कनेक्ट होतो, पण हा रोड खूप खराब आहे. खूप म्हणजे खूप खराब आहे, अफलातून खराब आहे. आणि एवढ्या रात्री आपण ऑफरोड करतो आहे, आणि हा ऑफरोड करून आपल्याला जायचं आहे 50 मिनटाचं अंतर आहे, म्हणजे 32 किलोमीटर आहे. आणि आपल्याकडे टोटल आता 19 बाईक्स आहेत. 19पैकी 5-6 बाईक्सना एवढ्या लाईट्स नसतील, परंतु बऱ्यापैकी लाईट्स आहेत बऱ्याच बाईकना, त्याच्यामुळे एवढा काय त्रास नाही होणार आहे जायला. आणि गारगार वाटायला लागले आता. मी हँडग्लोव्ज घालणार होतो, विसरलो. आता हात गारटायला लागलेत माझे. आणि रमेश भाऊंचा जो लाईट आहे ना, तो माझ्या मिररमध्ये त्रास देतो आहे, कारण इतकी हार्श लाईट आहे ना त्यांची. समोरसुद्धा त्यांचीच लाईट आहे. मंडळी, व्हाईटशी टी शर्टमध्ये लांबून असा म्हणजे वेगळंच वाटलं मला. म्हणजे त्याची गाडीच दिसली नाही, फक्त त्याचं टी शर्ट चमकत होतं, कारण या लाईटच्या उजेडामध्ये, फॉग लाईटच्या. मी म्हटलं हा असं काय चालतंय, हा चालतोय की गाडी चालवतोय बाबा. आणि रस्ता असा भयानक आहे ना, गाड्या तर येत आहेत, पण निघून गेल्यावर एकदम असा सन्नाटा, काळोख. मंडळी, काय खतरनाकवाली नाईट राईड होते. म्हणजे मी लीड करतो आहे, माझ्या पुढे कोणी नाही आहे. आणि जर आपली फॉगलाईट बंद केली, थांबा टर्न मारून होत्या, जर फॉगलाईट बंद केली तर असं काहीच आहे. पण मागच्या उजेडाने एकदम उजळान आपली दिवाळी वाटते, दिवाळी. रमेश भाऊंकडे तर दिवाळी आहे. पण ही नाईट राईड लक्षात राहण्यासारखी आहे. म्हणजे आज आपलं सगळंच कंप्लीट झालं आहे. आपण कोकण कोस्टल राईडसुद्धा केली, मॉर्निंग राईड तर केलीच, त्यानंतर ॲडव्हेंचर केला आपण. अलिबागमध्ये रस्ते खराब, तिथे आपण केली ॲडव्हेंचर राईड. त्याच्यानंतर आता ही दिवे आगारनंतर हा थोडा ॲडव्हेंचर पॅच होता, म्हणजे ऑफरोडिंग पण झाली आपली. आणि आता ही फायनली पोचेपर्यंत होतो आहे नाईट राईड. क्या बात है. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की बताओ मेरे भाइयों, मेरे दोस्तों, मेरे जाने जिगरो, जिगर के टुकड़ो. लाइक बटन तो दबाओ यार. मंडळी, या नाईट राईडला काय मजा आले. जेवढी दिवसभर उन्हामध्ये सकाळपासून कोणी गाडी पळवली नसेल ना, या काळोखात जे वडापाव खाल्ल्याची जी ताकद, एनर्जी आले ना प्रत्येकामध्ये, जे सणाना जो 1.25 तासाचा पॅच होता ना, अवघ्या 50 मिनटाच्या आतमध्ये कव्हर करतोय आपण. क्या बात आहे. 7:10ला निघालेलो, आता 53 झालेत, आणि अजून 7 मिनटं दाखवत आहेत. 3.5 किलोमीटर काय चालवल्यात गाड्या प्रत्येकाने. आणि असं नाही की रेमटवते कोण, प्रॉपर टर्निंग आणि पूर्ण लाईनअपमध्येच आहे. आपल्या जेवढ्या 19 गाड्या टोटल लाईनअपमध्ये चालतात, एकामागोमाग एक. मध्येच कुठला ट्रक बी काय गाडी आली तर ओव्हरटेकिंगला प्रॉब्लेम. बाकी मस्त चालवतात सगळे, डिस्टन्स मेंटेन करून. क्या बात आहे. तर आता आपण फटाफट पोचू आपल्या आजच्या डेस्टिनेशनला, आणि कोकण राईडचा शेवट. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये आपण हरिहरेश्वर वगैरे मस्त असं एक्सप्लोअर करू. Destination is on the left.
हो, तर फायनली पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला, गोकुळ पर्यटक निवास. तर मंडळी सुंदर अशी आपली राईड झाली मुंबई ते हरिहरेश्वर. आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे. तर पोचूया, जेवण करूया आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊया आणि हा व्हिडिओ आपण इथेच सेंड करूया. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हरिहरेश्वर मंदिर, त्याच्यानंतर तिथली परिक्रमा जी आहे, त्याच्यानंतर थोडासा रिटर्नचा परतीचा प्रवासात आपण कोणता रूट करणार आहोत ते एक्सप्लोअर करू.